तुला आमच्या कंपनीमध्ये काम देते. ते कसं आहे ना, आम्ही दिवसभर कामात असतो, तर तू असला तर आमचं थोडं मनोरंजन पण होईल. तुला पगाराची अपेक्षा किती आहे? 20,000, कमीत कमी 20,000. बट आम्ही फ्रेशर्सला 10,000च पगार देतो. चल ठीक आहे, मी तुला 12 देते, उद्यापासून जॉईन हो. थोडं वाढवून देता का? मला पगारातून काहीतरी उरलं पाहिजे. 12,000 परवडत नाही. कुठे जातात तेवढे पैसे? मॅडम, लग्न होण्यासाठी घर गरजेचं असतं. मी लोन काढून चाळीमध्ये घर घेतलं. त्याचा EMI 5,000 रुपये आहे आणि 12 वर्षाची फेड आहे. घरामध्ये बाजार भरावा लागतो 3,000 रुपयेचा. सगळं सुरळीत चालू असतं तोपर्यंत गॅस संपतो. त्यातून बाहेर पडत नाही तोपर्यंत लाईट बिल येतं 800 रुपये. घरात डेली भाजीपाला, दूध याचा हिशोब पण हजाराच्याच घरात जातो. तोपर्यंत TVचा रिचार्ज संपतो. तो रिचार्ज केला की काही दिवसानं मोबाईलचा पण रिचार्ज संपतो आणि कामावर जाण्यासाठी बसचा पास पण काढावा लागतो. थोडे पैसे शिल्लक राहतात तोपर्यंत घरात कोणीतरी आजारी पडतं आणि तुम्ही जर 12,000 रुपये मला पगार दिला तर मला 200च रुपये उरतील आणि 200 रुपये वर्षभर जर साठवले तर 2,500 रुपये पण होत नाहीत व्यवस्थित. आणि त्याच पैशाने मला वर्षाअखेरी घरफाळा आणि पाणीपट्टी भरावी लागते. स्वतःसाठी काही आवडीचं खायचं म्हटलं तरी अंगावर काटा येतो. कधीकधी आईवडिलांचं आश्चर्य वाटतं, आपल्याला दिवाळीला 2-2 शर्ट कसे घेऊन द्यायचे.